शीना होराची हत्या खरं तर 2012 सालीच झाली आहे. पण त्याचा उलगडा आत्ता झाला, तोही एका निनावी फोनमुळे. खारच्या पोलिसांना 2 महिन्यांपूर्वी या गुन्ह्याची टीप मिळाली की इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्याम रॉय याचा एका मोठ्या गुन्ह्यात सहभाग आहे. मग पोलिसांनी लागलीच त्याला उचलला आणि चौकशी केली तर भलतीच खळबळजनक माहिती समोर आली. इंद्राणीचा चालक आणि तिने मिळून शीना होराचा खून केलाय आणि तो रायगडच्या फार्म हाऊसवर पुरून टाकलाय. ड्रायव्हरच्या चौकशीनंतर पोलिसांनी या इंद्राणी मुखर्जीलाही अटक केली. पण ही बाई निघाली थेट एका इंग्रजी चॅनलची प्रमुख. एवढंच नाही तर तिचा दुसरा पती म्हणजेच पीटर मुखर्जी हा देखील स्टार इंडियाचा माजी CEO. तिथंच पोलिसांचे डोळे चमकले. पण पोलिसांनी न डगमगता चौकशी केली तेव्हा इंद्राणीनं खून झालेली ही व्यक्ती माझीच बहीण असल्याचा दावा केला. सर्व माध्यमांनी देखील शीना होरा ही इंद्राणी मुखर्जीची छोटी बहीण असल्याचं दाखवलं. पण बुधवारी याच प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आणि ती म्हणजे शीना होरा ही इंद्राणीची बहीण नाही तर तिचीच सख्खी मुलगी आहे. पण पहिल्या पतीचं अपत्य. आता तुम्ही म्हणाल या हाय प्रोफाईल बयेनं स्वतःच्या मुलीचा खून का केला, तर त्याचीही मोठी मर्डर मिस्ट्री आहे. असं म्हणतात शीना होरा आणि राहुल मुखर्जीचे कथित प्रेमसंबंध होते. आता तुम्ही म्हणाल यात काय ते नवल, मुला मुलीत प्रेमसंबंध होणारच. पण हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये. राहुल मुखर्जी हा निघाला इंद्राणीच्या दुसऱ्या पतीचा म्हणजेच पीटर मुखर्जीचा मुलगा. अगदी नात्याच्या भाषेतच सांगायचं झालं तर हे सावत्र जरी असले तर बहीण भाऊ होतात. म्हणूनच इंद्राणीचा आणि तिच्या आजी माजी पतीचा देखील या प्रेमसंबंधांना विरोध होता म्हणे आणि त्यातूनच हा खून झाला असावा. अर्थात यामध्ये खरं काय ते अजून स्पष्ट व्हायचंय. आम्ही फक्त एक शक्यता मांडली. या संपत्तीचा वादही या खुनामागचं कारण असू शकतं. दरम्यान पोलिसांनी याच गुन्ह्यात इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना यालाही अटक केली आहे. त्यामुळं या खुनामागचं रहस्य आणखीनच गूढ होत चाललंय. पण एकूणच या न्यूज इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या या मर्डर मिस्ट्रीनं चांगलीच खळबळ उडवून दिली. म्हणतात ना, मोठ्या लोकांच्या भानगडी देखील मोठ्या गुंतागुंतीच्या असतात, तेच खरं.